आता हे सगळं चालू असताना जवळपास 15 ते 18 CIDची पथकं होती जी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्या शोध घेत होती, त्याचं लोकेशन ट्रेस करत होती. त्यानंतर लोकल क्राईम ब्रांच LCB जी आहे ती त्याला शोधत होती या सगळ्या प्रकरणामध्ये बीडची सुद्धा. हे सगळं चालू असताना सुद्धा तो सापडत नाही आणि तो स्वतःहून शरण येतो. ही पहिली गोष्ट अशी आहे की त्यामुळे इतके दिवस पोलीस सगळं शोधतात, यंत्रणा मार्गी लागली. याच्याने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय उपस्थित होतो ते म्हणजे महाराष्ट्र पोलिसांची आणि CIDची स्वतःची जी CID इतके दिवसापासून तपास करते या सगळ्यांच्या क्रेडिबिलिटीवरती सगळ्यात पहिला प्रश्नचिन्ह आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा काय की आज जेव्हा सकाळी तो येणारे कळलं, मी आता मुद्दाहून बघा इथे आजूबाजूला उभे असलेल्या माणसांसमोर तुम्हाला बोलायला हे केलं, त्याचं मूळ कारण काय की हे सगळे चेहरे मी हर्षदा आज सकाळपासून या एरियामध्ये वावरताना बघवतो. आणि व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे काय, पुणे असं शहर आहे की ज्या पुण्यामध्ये तुम्हाला पुणेकर ओळखता येतात आणि पुण्यातल्या माणसाला ते पटकन ओळखता येतात. त्यामुळे बाहेरून आलेली जी माणसं आहेत ना, ती बाहेरून आलेली माणसं तुम्हाला लगेच कळतं की इथे कोण आलंय, कोण कुठून आलेलं दिसतंय, कोण नाही. अशा सगळ्या गोष्टी घडवतात. त्यामुळे काही लोक स्पेसिफिक एरियामध्ये दोन दोन गाड्या, दोन दोन फोर व्हीलर पार्क करून उभे आहेत. त्यांचे काहीतरी तिथे एकमेकांसोबत बोलणी चालली आहेत. बरं, इंटरेस्टिंगली सगळ्या गाड्या बीड पासिंग, काही गाड्या नगरच्या पासिंग होत्या. त्यामुळे या गाड्यांवरती सरळ दिसत होतं, काही गाड्यांवरती भगवानगडाचं तिथलं जे आराध्य दैवत आहे त्याचे स्टिकर चिटकवले होते. सो हे या एरियामध्ये सकाळपासून काही गोष्टी दिसत होत्या. त्या लोकांशी जाऊन बोलण्याचा मी प्रयत्न पण त्यावेळी केला, पण अर्थात त्यांनी कोणी तोंड उघडलेलं नव्हतं. ऑफ द रेकॉर्ड बोलायला गेलो तेव्हा सुद्धा. आणि आता ज्यावेळी वाल्मिकी कराड इथे आतमध्ये आला त्यावेळी ही सगळी लोक जी वेगवेगळ्या एरियात पेरलेली होती त्यांचे फोनाफोनी झाल्या आणि ते सगळे वाल्मिकी कराडला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या सिक्युरिटीसाठी म्हणून ना, मी हा म्हणजे फार रिस्पॉन्सिबल शब्द वापरतोय, त्याच्या सिक्युरिटीसाठी म्हणून ही सगळी लोक तिथे पोहोचली, जेणेकरून जर मराठा समाज इथे आला आणि मराठा समाजाने काही आंदोलन केली किंवा विरोध केला असता तर त्याला एक बॅकअप पाहिजे, त्याला आपल्याला काहीतरी उत्तर देता आलं पाहिजे. आणि म्हणून स्वतःचे सगळे सपोर्टर्स सोबत आणणं आणि ते सुरुवातीला सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना विखुरलेल्या अवस्थेत त्यांना सगळ्यांना ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा वाल्मिकी कराड इथे येणार त्यावेळी एक्झॅक्टली फोनाफोनी झाली. ही सगळी माणसं एका ठिकाणी गोळा झाली आणि ती बाहेर त्याच्या सपोर्टसाठी आली. आणि आता जेव्हा मीडिया यांना ऑन रेकॉर्ड विचारतं की यार तुम्ही इथे काय करतायत, त्यावेळी मात्र हे सगळे म्हणतात की नाही आम्ही इथे दर्शनाला आलो होतो, आम्ही इथे भेटायला आलो होतो, आम्हाला माध्यमांतरू कळलं की अशी अशी बातमी आणि आम्हाला वाटलं की जाऊन मग भेटावं वाल्मिकी कराड इथे येत आहेत. तर अशा पद्धतीचं आता हे सगळं सुरू आहे.